नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. साथीचे आजार चालू झालेले आहेत. सर्दी, खोकला सगळीकडे वातावरण खराब झालेलं आहे. अशा वेळेला काय होतं की घशाला त्रास होत असतो, खोकला येतो, ताप येते आणि अशा वेळेला चवीचं काहीतरी गरमागरम आपल्याला प्यावंसं वाटतं. तर आजची रेसिपी आहे सूप. एकदम सोप्या पद्धतीने चिकन सूप दाखवणार आहे, जे अतिशय उत्तम लागणार आहे. बनवायलाही खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे. मसाले म्हणाल तर खूप कमी आहे आणि सगळीकडे केव्हाही अवेलेबल असू शकतात, मिळू शकतात असे मसाले इथे दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. चिकन सूप बनवण्यासाठी बोनलेस जेवढं घेता येईल तेवढं मी घेतलेलं आहे आणि असे थोडेसे हे असे जे हाडं असतात तर ह्या हाडांचं पण मी घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि या या टाईपचे इथे तुकडे करून घेतलेले आहेत. एकदम जाड पण नाही, एकदम बारीक पण नाही, त्या टाईपचे. जेवढं सूप आपल्याला बनवायचं आहे तेवढं आपण इथे चिकन घ्यायचंय. तर मला जवळजवळ इथे 5 ते 7 मोठे बाउल भरून हे सूप बनवायचंय. त्यासाठी मी हे चिकन घेतलेलं आहे. चिकनचं प्रमाण तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता किंवा याच्यापेक्षा जास्त सुद्धा घेऊ शकता. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. एकदम जाडसर मी कापून घेतलेला आहे. एक कांदा मिडियम साईजचा, आल्याचा तुकडा आहे अर्धा इंचाचा, एक हिरवी मिरची आणि एक टोमॅटो जाडसर असं कट करून घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य मला व्यवस्थित बारीक करायचंय. यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या बघा. फक्त मी पुढचे टोकं काढलेले आहेत, त्याच्या साली तशाच आहेत, त्या पण याच्यामध्ये घ्यायचे. बारीक चॉप आपल्याला करायचं आहे. व्यवस्थित आपल्या पाहिजे तसं बारीक झालेलं आहे. या पद्धतीने सर्व मिरची, टोमॅटो, कांदा आपला बारीक झालेला आहे. आता आपल्याला कुकर घ्यायचा आहे. कुकर मध्ये 1 टीस्पून घातलेला आहे मी तेल. जास्त तेलाची गरज आपल्याला सूपसाठी नको. कडकडीत तेल आपल्याला गरम करायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने हे सूप तयार होतं. चवीला अतिशय छान लागतं आणि बनवायलाही खूप सोपं आहे. थोडीशी घेणार आहे कोथिंबीर कापून आणि ह्याच्यामध्ये चिकनच्या पीस मध्ये इथे घालते. तेल गरम झालेलं आहे कडकडीत. आपण जे वाटून घेतलेले जे टोमॅटो, कांदा वगैरे आहे, मिरची, तर ते सर्व तेलामध्ये घालायचं आहे. कांदा टोमॅटो जेवढं बारीक तुम्ही कराल तेवढं सूपला अतिशय छान चव येते. होईल तेवढं बारीक आपल्याला हे जिन्नस करून घ्यायचे. कांदा टोमॅटो आपल्याला खूपच जास्त तांबूस कलर आणायची गरज नाही. 1 मिनिटभर व्यवस्थित आपला कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे. 2 चिमटे मी घातलेला आहे हिंग आणि अर्धा टीस्पून घालायची आहे हळद. हळद हिंग घालून मिक्स करायचं. चिकनचे पीस घालायचे. मिक्स करायचं. कुकरवरती आपण झाकण ठेवलेलं आहे. झाकणावरती आपल्याला घालायचंय पाणी. गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. पाणी ऑलरेडी गरम आहे, पण झाकण ठेवलं म्हणून आपण परत हेच कोमट पाणी ह्याच्यावरती घातलेलं आहे, कारण वाफ छान तयार होती. त्यासाठी डिशवर पाणी इथे ठेवायचं आहे. डिश आपण अलगद खाली घेतलेली आहे पाण्यासकट. परत एकदा आपण व्यवस्थित हे बघा, कांद्याला टोमॅटोला एकदम छान पाणी सुटतं म्हणून एक वाफ घ्यायची व्यवस्थित. त्यामध्ये पीस आणि हे छान असे पाणी सुटेपर्यंत मिक्स करायचे. आता आपल्याला घालायचा आहे एक मसाला, जो सगळीकडे मी म्हटले तसे अवेलेबल असतो आणि भेटतो सुद्धा. मॅगी मसाला आपल्याला एक पूर्ण पॅकेट याच्यामध्ये घालायचं आहे. मिक्स करायचंय.
आता घालायचं आपल्याला गरम केलेलं पाणी. आपण गरम पाणी असं घातलेलं आहे की संपूर्ण पीस आपले झाकले गेलेले आहेत आणि याच्यापेक्षा जास्त सूप आपल्याला इथे बनवायचं आहे. पण जर जास्तीचं पाणी आपण आत्ताच टाकलं तर कुकरची शिट्टी होईल, त्यावेळेला पाणी शिट्टीच्या द्वारे वरती येऊ शकतं. म्हणून इथे पीस झाकले जातील एवढंच पाणी घालायचंय, जेणेकरून आपल्या शिट्टीच्या इथे पाणी पौष्टिक हे सूपचं पाणी येणार नाही. म्हणून आता इथे चवीपुरतं थोडस आहे एवढं याच्यापुरतं मी मीठ घातलेलं आहे. आणि आता जेव्हा आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये सूप बनवायचं आहे तर तेवढं गरम पाणी घालून आपण नंतर मीठ वगैरे सर्व साहित्य त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर आता इथे मिक्स करायचं आहे मीठ घालून. काही मसाले आणि बाकीचं राहिलेलं सर्व आपल्याला हे कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर इथे साहित्य त्याच्यामध्ये घालायचं आहे. आता आपल्याला इथे कुकरचं झाकण लावून आणि व्यवस्थित चिकन अगदी एकदम मऊसूत शिजेल अशा प्रकारचे इथे करायचं आहे. त्यामुळे इथे तुमच्या कुकरला किती शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजल्या जातं तो अंदाज घेऊन तुम्ही इथे कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या. तर मी इथे 4 शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या. 4 शिट्ट्यांमध्ये चिकन एकदम छान इथे शिजणार आहे, जेणेकरून आपल्या दातातही अडकणार नाही आणि मस्त सूप त्याचं तयार होणार आहे. 4 शिट्ट्या इथे कुकरच्या करणार आहे. कमी पाणी टाकल्यामुळे अजिबात कुकरच्या शिट्टीतनं पाणी आपलं सूपचं जे पौष्टिक पाणी आहे ते बाहेर येत नाहीये. 2 शिट्ट्या कुकरच्या झालेल्या आहेत. 4 शिट्ट्या झालेल्या आहे. कुकर आता गॅस बंद करून थंड करायचं आहे. कुकर थंड झालेला आहे. एकदम छान आपलं हे पीस शिजलेले आहेत. रवी जर तुम्ही फिरवली तर एकदम छान हे तुकडे बारीक होतात. तर माझ्या इथे सूप मध्ये मध्ये असे तुकडे खायला आवडतात. जास्त करणार नाहीये बारीक किंवा रवी वगैरे फिरवणार नाहीये. तुम्हाला अगदी प्लेन पाहिजे असेल तर तुम्ही मस्त रवी फिरून आणि हे एकजीव असं करून घेऊ शकता. यामध्ये आपल्याला आता अजून थोडंसं पाणी घालायचंय गरम करून आणि 4 काळी मिरी आहेत तर ती वेळेवर आपल्याला कुटून घालायची आहे. शिजताना घालायची नाही, कारण नंतर स्वाद याचा खूप छान येतो. म्हणून 4च घेतलेली आहे. 4 फक्त कुटायची आहे ती आणि त्याच्यामध्ये घालायची. याचा स्वाद अतिशय छान येतो. गरम पाणी आपल्याला घालायचं आहे. 5 ते 6 बाउल आपल्याला हे सूप करायचं आहे. तेवढं पाणी आपल्याला कुकर मध्ये घालायचं आहे. मिठाचे चव बघून आणि तुम्हाला इथे मीठ घालायचं. मी मगाशी मीठ घातलेलं आहे. आता मी मीठ घालणार नाही, कारण आमच्याकडे मिठाचं प्रमाण अतिशय कमी असतं. बघा अगदी मी थोडंसं तेल टाकलेलं होतं, पण तेलाचा तवंग इथे तुम्ही बघू शकता. त्यामुळे तेलाचा वापर इथे जास्त करायचा नाही. गरम पाणी आणि काळी मिरी घातल्यानंतर आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे. थोडंसं 1-2-3 मिनिट फक्त आपल्याला जेवढं गरम 2-3च मिनिट फक्त इथे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. झाकण वगैरे लावायचं नाही. थोडीशी कोथिंबीर घालणारी बारीक कापलेली. अगोदर आपण शिजताना कोथिंबीर घातलेली. अगदी 2 मिनिटं फक्त गरम करायचंय. कुकर ऑलरेडी आपला गरमच होता, गरमच आहे. फक्त वाफ गेल्यानंतर आपण उघडलेला आहे. फार जास्त याला आता उकळी घ्यायची गरज नाहीये. गरम पाणीच आपण टाकलेलं आहे. चिकन सूप आपलं तयार झालेलं आहे. खरं सांगते मंडळी, अतिशय छान चव या सूपला लागते. या पद्धतीने करून बघा. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की त्यांना थोडेसे पीस ठेवायचे त्यांनी ठेवा, किंवा साफ केल्यानंतर एकदम बारीक किंवा तुम्ही करून आणि कुकरच्या शिट्ट्या घेऊ शकता. पण माझ्याकडे अशा टाईपचं आवडतं म्हणून मी थोडेसे पीस जाड ठेवलेले आहेत. या पद्धतीने नक्की करून बघा. तुमच्या तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही. साधी सिंपल रेसिपी आहे. नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज प्रकारचे बऱ्याचशा रेसिपीज आहेत. त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडू शकते. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. जरूर चेक करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.